नमस्कार, मी सचिन शेअर वार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत करतोय। आज आपण बदलापूर येथे आयुष्यमान संजयजी भालेराव यांच्या कार्यालयात आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवकचे एक सरचिटणीस आहेत, तसेच अमिशू ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत होते। त्यांची आज रिपब्लिकन जनरल कामगार युनियन याच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झालेली असून त्यांचे खूप खूप अभिनंदन। आणि त्याच संबंधात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, थोडक्यात आढावा घेणार आहोत। चला तर भेटूयात संजयजी भालेराव यांना। नमस्कार सर, जय भीम। नमस्कार, जय भीम। सर्वप्रथम आपले खूप खूप अभिनंदन। आपली रिपब्लिकन कामगार युनियन सेनेच्या ठाणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन। काय सांगाल? सचिनजी, प्रथम आपल्याला जय भीम। जय भीम। शेअर वार्ताच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपले माझी मुलाखत घेण्यासाठी उपलब्ध झाले, मी तुमचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद सर। काय सांगाल एकंदरीत पक्षात काय योगदान, पक्षाचं योगदान काय आणि तुमचं काय योगदान आहे? किती दिवसापासून, किती कार्यकाळापासून तुम्ही पक्षात कार्यरत आहात, समाजसेवेत कार्यरत आहात? थोडासा तुमचा मागच्या काळाचा आढावा। मी पक्षात पहिल्यांदा आज 26 वर्षापासून मी पक्षात काम करतो। त्यावेळेला दिवंगत शहीद नरेशजी गायकवाड जिल्हा अध्यक्ष असताना मी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष या पदावर होतो आणि त्यांचं मला सहकार्य खूप महत्त्वाचं आणि खूप मोलाचं होतं। त्यानंतर सुद्धा मी त्यांच्यानंतर सुद्धा मी पक्षात आहे, त्याच ठिकाणी काम करत राहिलो आहे आणि आतापर्यंत त्या पक्षाच्या माध्यमातून मी सरपंच सुद्धा एका अमिशूपूर ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा मी काम केलेलं आहे आणि मला चांगल्यापैकी ठाणे जिल्ह्याचा आरपीआयमध्ये मान सन्मान असल्यामुळे माझ्यावरती अजून एक जबाबदारी आमचे ठाणे जिल्ह्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष दिनेशजी उघडे साहेब यांनी माझ्यावरती परत एकदा विश्वास दाखवून कार्याध्यक्ष या पदाची माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी जी मला जबाबदारी दिली, मी त्यांच्या जबाबदारीला साजेसं असं काम करीन। साहेब, अजून एक विषय, तुम्ही मागच्या 25-26 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये कार्यरत आहात। त्याच पक्षाच्या माध्यमातून तुम्ही अमिशू ग्रामपंचायतचे सरपंचपदी भूषवलं होतं। त्याच पक्षाच्या माध्यमातून तुम्ही अनेक सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे। काय सांगाल सध्याची ठाणे जिल्ह्याची परिस्थिती काय, पक्षांतर्गत काय ठाणे जिल्ह्याचा सध्याचा आढावा काय असेल? सध्याचा आढावाचा आपला आरपीआय म्हणजे आठवले साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि आठवले साहेब हे सत्तेत असल्यामुळे केंद्रामध्ये ते केंद्रीय मंत्री आहेत आणि ते आपल्या खेड्यापाड्यातल्या जनतेपर्यंत कसं न्याय देता येईल याचा ते खूप प्रयत्न करत असतात आणि त्याच अनुषंगाने आम्ही सत्तेचा भाग म्हणून आपल्या तळागाळातली जनतेसाठी काम करण्याची आमची इच्छा आहे आणि त्या हिशोबाने आम्ही काम करतोय। साहेब, मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही शहीद नरेशदादा गायकवाड यांच्या कार्यकारिणीपासून काम करताय। नरेशदादा गायकवाड यांचं ज्यावेळेस हत्या करण्यात आली किंवा ज्यावेळेस त्यांचं निधन झालं, त्याच्या आधी ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पक्षाची वेगळी होती आणि आता त्यांच्यानंतर पक्षाची काय परिस्थिती आहे, काय जाणवते तुम्हाला? त्या असताना आणि ते नसताना या दोघांमध्ये तफावत काय जाणून येते की काय नाही? खरंच सांगायचं म्हटलं, त्यावेळेचा जो झंझावता होता तो आज आपल्याला दिसत नाही। आज आपली काही जी जनता आहे ते सैरवय झालेले आणि हे नेते आपल्या मनाने काम करत आहेत, पण पहिले जे संघटन होतं ते आता दिसत नाही, त्याची आम्हाला खूप खंत आहे। आज पण आम्हाला असं वाटतंय का नरेश दादा आज असं पुन्हा एक जबाबदारी तुमच्यावर सोपवण्याचा निर्धार केला आहे पक्षाने, पुन्हा एक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे। रिपब्लिकन कामगार युनियन सेनेच्या तुम्ही ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर पुन्हा एकदा पक्षाने तुमची वर्णी लावलेली आहे, त्या संदर्भात काय म्हणाल? त्या संदर्भात मी पक्षाचे एकनिष्ठ असा कार्यकर्ता आहे, त्याचे दखल घेऊन मला दिनेशजी उघडे साहेब असतील, वासिंदादा असेल, जनरल युनियनचे अध्यक्ष राम भोईर असतील, यांनी माझ्या शिस्तीपणाचा आणि सभ्यपणाचं लक्षात ठेवून मला परत ती जबाबदारी दिलेली असं मी समजतो। सत्ताधारी असल्यामुळे लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं मी काम करेन। तसेच आता जे कामगार युनियननी जी जबाबदारी दिलेली आहे त्यामार्फत जे कामगारांवरती होणारे अन्याय, आता काही कंपनी मालक झाले किंवा कुठे ठेकेदार झाले, गोर गरीब कामगारांची पिळवणूक करतात, ती जर आमच्या निदर्शनात जर आली तर त्याला नक्कीच आम्ही न्याय मिळवून देऊ। आणि माझ्याबरोबर दिनेशजी उघडे सारखे, तसेच आमचे ठाणे जिल्हा सरचिटणीस चन्ने साहेब, किशोरजी चन्ने साहेब, तसेच मिलिंद भोईर, शिंदे
असे बरेच सहकारी खूप म्हणजे ओव्हरऑलने काम करणारे आहेत. त्यांना घेऊन आम्ही पूर्ण जिल्हाभर कोणावरती अन्याय होत असेल कुठल्या कामगारावरती तर त्याच्यासाठी धावून जाण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आणि याच्यासाठी आम्हाला पक्षाचंही पाठबळ आहे. तसे दिनेशजी उघडे साहेब खूप आरारीने काम करतात आणि त्यांचं काम बघून आम्हाला सुद्धा हुरूप आलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही हे काम करण्याची जबाबदारी स्वीकारतो. धन्यवाद साहेब. तर तुम्ही तुमचा अनमोल असा वेळ काढून आमच्या शेअर वार्ता चॅनलला एक 15 मिनिटं दिले आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या पक्षाने दिलेल्या नवीन जबाबदारीच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम, सचिनजी, जय भीम, जय भीम.